बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पवित्र औचित्यावर मागील 25 वर्षाच्या परंपरेनुसार यंदाही दिनांक 7 डिसेंबर रोजी जयभीमनगर बुद्धविहार हिरानंदानी पवई मुंबई या ठिकाणी महामानवास मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। जागतिक कीर्तीचे भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे। धम्मदेसना, परित्राण पाठ, मंगलमैत्री तसेच भव्य धम्म रॅली, बुद्ध भीमगीतांचा प्रेरणादायी कार्यक्रम आणि जय भीम पॅन्थर या विशेष चित्रपटाचे प्रदर्शन यावेळी होणार आहे। या कार्यक्रमाला देश विदेशातून 600 पेक्षा अधिक बौद्ध धम्मगुरू व हजारो उपासक उपासिका उपस्थित राहणार आहेत। तरी सर्वांनी अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन भिक्खू संघाने केले। आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। जय भीम, नमोबुद्धाय। सर्व पत्रकार बांधवांना सुद्धा नमस्कार, नमोबुद्धाय। आज आपल्या या पत्रकार परिषदेचं कारण असं की गेल्या अनेक वर्षापासून आपले गुरुवर्य जागतिक बौद्ध धर्मगुरू पूजनीय भिक्खू विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली ठिकाण आहे जयभीमनगर बुद्धविहार हिरानंदानी गार्डन पवई मुंबई या ठिकाणी 25 वर्षापासून महामानवास मानवंदना दिल्या जाते। तर हा कार्यक्रम 7 तारखेला घेणं का महत्त्वाचं आहे, तर 6 डिसेंबर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाला देशभरातून विविध राज्यातून लाखोंच्या संख्येने अनुयायी आणि हजारोंच्या संख्येने भिक्षू संघ येत असतो। वापस परत जाताना बाबासाहेबांना अभिवादन घेऊन एक ऊर्जा घेऊन परत जात असताना ट्रेनला फार मोठी गर्दी सुद्धा असते आणि याच्या वेळेस सुद्धा ट्रेनला फार गर्दी असते। तर लोकांची आणि भिक्षू संघाची गैरसोय होऊ नये म्हणून 4 डिसेंबर पासून 8 डिसेंबर पर्यंत जयभीमनगर बुद्धविहार या ठिकाणी भिक्षू संघाची आणि उपासक उपासकांची अनुयायांची राहण्याची बोलण्याची व्यवस्था केली जाते। तर 6 डिसेंबरला जेव्हा भिक्षू संघ बाबासाहेबांना अभिवादन करून परत जातो, तर 7 तारखेला बुद्धविहारामध्ये बाबासाहेबांना महामानवास मानवंदना या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। या कार्यक्रमामध्ये वर्षानुवर्ष चालू असल्यामुळे या वर्षीचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये जवळपास देश विदेशातून 600 बौद्ध धर्मगुरू येणार आहेत। यामध्ये जपानचे 2 बौद्ध धर्मगुरू आहेत, म्यानमार देशातील बौद्ध धर्मगुरू आहेत, थायलंडचे बौद्ध धर्मगुरू आहेत आणि भारतातील जे प्रसिद्ध भिक्षू आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आणि या 600 बौद्ध धर्मगुरूंना उपासक उपासिका जे बौद्ध धर्मामध्ये महान असं दान सांगितलेलं आहे संघदान, त्या संघदानामध्ये भिक्षू संघाला चिवरदान, भोजनदान, जीवन आवश्यक साहित्य दान आणि आर्थिक दान दिले जाते। याचबरोबर बुद्धविहारामध्ये भिक्षू संघाला काही डॉक्टर आहेत, तर ते सुद्धा जर आजारी असतील भंतीजी तर त्यांना ती फ्री ट्रीटमेंट केली जाते। हा संपूर्ण कार्यक्रम महामानवास मानवंदना म्हणून आम्ही सांगतो तो यासाठी की ज्या प्रकारे आपण आपल्या आईवडिलांचं कार्य करतो आणि पुण्यकर्म करतो, आईवडिलांच्या नावाने कोणाला भोजनदान देतो, भिक्षूला बोलवून चिवरदान देतो, तसंच बाबासाहेबांना सुद्धा बोधिसत्व म्हटल्या जाते आणि बोधिसत्वाचा प्रवास हा बुद्धत्वाकडे असतो। बोधिसत्व आणि बुद्धत्वाच्या प्रवासामध्ये 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमार्थ पारमितेची आवश्यकता असते। मग बाबासाहेबांना आपण आपले पिता सुद्धा मानतो, तर बाबासाहेबांच्या नावानं पुण्यकर्म करण्याची संधी आम्ही उपासकांना देत असतो। उपासक मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने एकत्र येऊन भंतेजींना एक सुंदर अशी किट बनवली जाते। सुटकेस असते, त्यात चादर असते, चिवर, थर्मास, वेगवेगळं खाद्यपदार्थ असते आणि हे सर्व दान देतात। आणि दान देताना बोलतात की आम्ही जे काही श्रद्धायुक्त चित्ताने दान कर्म करतो तर हे बाबासाहेबांच्या पुण्यपात्रता वृद्धिंगत व्हाव्या यासाठी, म्हणजे या अर्थाने बाबासाहेबाला खरी मानवंदना दिल्या जाते। तर तोच कार्यक्रमाचा आढावा घेऊन बंतीजी त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। बंतीजींमुळेच हा कार्यक्रम आजपर्यंत इथे मोठा झालेला आहे। बंतीजींचा कार्य फार मोठा आहे। औरंगाबादमध्ये 110 एकर विद्यापीठच्या पाठीमागे जागा आहे, तिथे लाखोच्या संख्येने
विजयादशमी साजरी केली जाते. बुद्धगयाला सुद्धा महाराष्ट्रातून जाणाऱ्या लोकांना अनुयायांना राहण्याची भोजनाची जवळपास 400 लोक राहते एवढी व्यवस्था आहे. आणि बंदीचं एक तिसरं काम आहे मुंबईमध्ये. तर अशा आमचे जागतिक बौद्ध धर्मगुरू पूजनीय भिक्खू शांतपती महाथेरो हे आपणास कार्यक्रमाचा संपूर्ण आढावा देतील, सांगतील. या ठिकाणी उपस्थित बंदीजी जे आहेत ते अखिल भारतीय भिक्खू संघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत. याचबरोबर इथे उपस्थित त्यांच्या बाजूला भदंत शांतिरत्न महाथेरो हे मुंबई प्रदेशाचे भिक्खू संघाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर के.आर. लामाजी सुद्धा त्या ठिकाणी सचिव आहेत. नंतर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष भिक्खू संघाचे भिक्खू आनंद बोधी थेरो जे आहेत. याचबरोबर भिक्खू अहिल्यानगरचे भिक्खू संघाचे ते पदाधिकारी आहेत, त्यांचं नाव भिक्खू काश्यप जे आहेत. आणि शेवटला बसलेले आमचे सहकारी बुद्धलेणीचे त्या ठिकाणी जे काही कार्य असेल बंदीचं सांभाळतात असे भिक्खू भदंत बोधिधम्म असा आमचा हा छोटासा परिचय आहे. प्रियजन हो, बोधिसत्व हा जो शब्द आहे हा अतिशय विशाल शब्द आहे. बोधिसत्वाची परंपरा बौद्ध साहित्यात, बौद्ध इतिहासात, बौद्ध परंपरेमध्ये आहे. बुद्ध होण्यासाठी प्रथम बोधी अवस्थेमधून जावं लागतं. आपण जाणता आहात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड संघर्षातून या भारतातील तमाम दलितांना, मग त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आलेले आहेत. कुठलाही द्वेष बाबासाहेबांनी कोणत्याही जातीबद्दल, धर्माबद्दल न ठेवता सर्वांसाठी भारतीय घटनेमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय आणि नीती या सर्वांसाठी त्यांनी दिलेला आहे. खरं तर बाबासाहेबांना ब्राह्मणाचा प्रचंड राग यायला पाहिजे होता, कारण त्यांनी ज्या मनुस्मृतीमधून जे काही हजारो वर्ष दलितांना छेडलं आणि त्याचे चटके बाबासाहेबांना जन्मापासून मरेपर्यंत भोगावे लागले, तरी सुद्धा बाबासाहेबांनी ब्राह्मणांविरुद्धांमध्ये एक शब्द सुद्धा घटनेमध्ये चुकीचा लिहिलेला नाही. म्हणजे बाबासाहेबांची समता ही किती विशाल होती, भगवान बुद्धाकडून घेतलेली ही करुणा किती महान होती हे सिद्ध होते. तर त्या बोधिसत्वाला बुद्धत्वाकडे नेण्यासाठी आज आम्ही सुद्धा हा अल्पसा प्रयत्न करत आहोत. त्यांच्या ज्या ज्या काही पुण्य पारमिता त्यांनी करून ठेवलेल्या आहेत, त्यांनी अनेक विद्यालय खोलून ठेवलेत. एवढा मोठा जागतिक कीर्तीचा बौद्ध धम्म संपूर्ण भारतभर पसरवण्याचं महान कार्य या बोधिसत्वांनी केलेलं आहे. आज संपूर्ण जगात बौद्ध धर्माची पताका पूर्ण जगामध्ये फिरत आहे. हे सगळं काही देश बाबासाहेबांमुळे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून बाबासाहेबांची पारमिता अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी आम्ही सर्व शिष्यगण बाबासाहेबांच्या पुण्य पारमिता वृद्धिंगत करण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. तर ही दान पारमिता, जसं आमचे शिष्य शीलबोधी यांनी स्पष्ट केलं की आईवडिलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण काही त्यांचे जलदान विधी, पुण्यस्मरण विधी करतो. तसंच आमच्या भारतातील प्रत्येक घटना मानणाऱ्या माणसांनी बाबासाहेबांबद्दल थँक्स मानणं, बाबासाहेबांना दररोज जय भीम या शब्दातून धन्यवाद देणं आणि बाबासाहेबांच्या या पुण्य पारमिताला वृद्धिंगत करण्यासाठी आपला हातभार लावणं हे जागृत बाबासाहेबांच्या अनुयायांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून हे कर्तव्य करण्यासाठी जो काही आमच्या शिष्यनेता कार्यक्रम पूर्ण आपल्या समोर ठेवलेला आहे, तर तो हाच उद्देश आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भविष्यामध्ये बुद्ध व्हावेत आणि मोठ्या प्रमाणात आणखी हा संपूर्ण जगभर, संपूर्ण जग हे बुद्धमय व्हावे, हा उदात्त हेतू भिक्खू संघाचा असेल. धन्यवाद. सर्व पत्रकार मित्रांना नमस्कार, जय हिंद. आज या ठिकाणी
भिक्खू संघाने आपल्या सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी एका कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. युग प्रवर्तक परमपूज्य मोदी सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण जगभरात साजरा होत आहे आणि म्हणून 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमी शिवाजी पार्क दादर या ठिकाणी लाखोच्या संख्येमध्ये बौद्ध अनुयायी, भीम अनुयायी, धम्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत चैत्यभूमीवर शिवाजी पार्क या ठिकाणी बाबासाहेबांचे अनुयायी त्या ठिकाणी येणार आहेत. तर अशाच पद्धतीने बाबासाहेबांना एक विशेष स्वरूपाची श्रद्धांजली देण्यासाठी, मानवंदना देण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम देशभरात साजरे केले जातात. तोच कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने होण्यासाठी पूज्य भदंत विश्वदान बोधी महास्थवी यांनी पुढाकार घेऊन, जो मुंबईमध्ये कधी कार्यक्रम झाला नाही, ज्याची संकल्पना कोणाला माहीत नव्हती, असा कार्यक्रम ते म्हणजे भिक्खू संघास महासंघदान देण्याचा कार्यक्रम गेल्या 25 वर्षापासून या मुंबईमध्ये एकमेव हा कार्यक्रम आहे. आणि हा महासंघदानाचा जो काही कार्यक्रम आहे हा केवळ महाराष्ट्रामध्ये नाही, केवळ देशभर नाही तर संपूर्ण जगभरात हा कार्यक्रम प्रसिद्ध आहे. आणि म्हणून या महासंघदान कार्यक्रमामध्ये केवळ भारताचे नाही तर थायलंड, तिबेट, ब्रह्मदेश, श्रीलंका, व्हिएतनाम अशा संपूर्ण राष्ट्रातून धर्मगुरू त्या ठिकाणी येत असतात. आणि हे सर्व त्या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करून भिक्खू बाबासाहेबांच्या आता सांगितल्याप्रमाणे, पूज्य भंतेने सांगितल्याप्रमाणे की मुलगा किंवा मुलगी आपल्या आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याने कितीही काम केलं, कितीही सेवा केली तर तो आईवडिलांच्या ऋणातून कदापि मुक्त होऊ शकत नाही. अशाच पद्धतीने हजारो वर्षापासून या देशामध्ये जे काही या देशामध्ये लोक पीडित होते संस्कृतीमुळे, धर्म संस्कृतीमुळे, हजारो वर्ष त्यांचं जीवन पशुतुल्य गेलं. बाबासाहेबांच्या जन्माने सर्वांच्या जीवनाचं सोनं झालं. आणि म्हणून ज्यांचे जे जे संविधान मानतात, संविधान सर्वांना मानावंच लागेल. जे संविधान मानणार नाही ते जेलमध्ये जाणार. आणि म्हणून जे संविधानाला मानतील त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव ठेवतील, तेव्हा बाबासाहेबांच्या नामस्मरण घेऊन, त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांच्या प्रती, बाबासाहेबांप्रती दान पारमिता पूर्ण करण्याची सुवर्ण संधी या महासंघदान सोहळ्याच्या माध्यमातून पूज्य भदंत विश्वदान बोधीजी महास्थवी यांनी संपूर्ण समाजाला दिलेली आहे. आणि मग या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो भीम अनुयायांना, धम्म अनुयायांना की ज्यांच्यापर्यंत ही न्यूज पोहोचेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. पवई बुद्ध विहारामध्ये आणि या दान पारमितेमध्ये, या महासंघ दान सोहळ्यामध्ये हजारोच्या लाखोच्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत. परंतु ज्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली नाही त्यांनी सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं मी भिक्खू संघ मुंबई अध्यक्ष या नात्याने पूज्य भदंत नामाजी, पूज्य भदंत आनंदजी, पूज्य भंते काश्यपजी आणि मी भंते शांतिरत्न यांच्या वतीने मी जाहीर आवाहन समाजाला करतो. नमो बुद्धाय. जय. शांती पदयात्रा केली जाते हिरांजणी परिसरामध्ये. यानंतर 11 वाजता भिक्खू संघाला भोजनदान दिले जाते. त्यानंतर 12:30 वाजता पुण्यातील प्राध्यापक डॉक्टर वृषाली रंगे मॅडम यांचे एक पात्री महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विशेष सावित्रीबाई फुले यांचा एक पात्री प्रयोग ठेवलेला आहे. त्यानंतर 1 ते 3 वाजेपर्यंत भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो, धर्मरत्न महाथेरो, भिक्खू संदालंकार महाथेरो यांचे विशेष प्रवचन आहेत. त्यानंतर 3 वाजता भिक्खू संघाला संघदान दिले जाणार. नंतर संघदान दिल्यानंतर
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन साठी भिक्खू संघाने एका सामनेरांना भाषण देण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सांगितलेलं आहे, ते देखील बंदींच्या आदेशाखालीच बुद्धगया महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाची एक सभा होईल आणि संध्याकाळी बुद्ध भीमगीतांमधून बाबासाहेबांना अभिवादन केलं जाईल. यानंतर 8 वाजता जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा मराठी चित्रपट समाजाला दिशा दाखवणारा असेल. त्या चित्रपटाचे त्या ठिकाणी शोध दाखवला जाईल. असा हा दिवसभराचा कार्यक्रम आहे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.